नमस्कार मैत्रिणींनो, मी रूपा फॅशन मंत्र मराठीमध्ये आपलं स्वागत. आज आपण पोंचो ड्रेसचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. त्याच्यासाठी आता वरच्या भागाची मापे आपण टाकून घेणार आहोत. याच्यासाठी कमर उंची 15 आहे, तर 15 अधिक 1 इंच असं 16 इंच उंची घ्यायची आपल्याला. मुंडा 7 इंचावर आहे. पुढचा मागचा गळा 5.5 इंच घ्यायचा आहे. शोल्डर 6.5 इंच घ्यायचं आहे. या साईडलाही मुंड्याचं मार्किंग करून घेऊ आपण 7 इंचावर. इथे छातीचा चौथा अधिक 1.5 इंच येणार आहे. छाती 36 आहे. 36चा चौथा 9 अधिक 1.5 इंच शिलाईसाठी. खाली कमरेचा चौथा अधिक 1.5 इंच येणार आहे. कमर 32 आहे. 32चा चौथा 8 येईल. 8 अधिक 1.5 इंच. आता ही लाईन जोडून घेऊ आपण. मुंड्याचं मार्किंग करण्यासाठी या लाईनचा सेंटर काढायचा आहे आपल्याला. या बाजूने 1.5 इंच आत घ्यायचं आहे आणि इथून तिरकं शोल्डरला जोडायचं आहे आपल्याला. त्या कोपऱ्यातून 1 इंच तिरकस पुढील मुंड्यासाठी. पुढील मुंड्याचा या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. आता या भागाचा सेंटर किती येतो तेवढं माप आपल्याला तिरकं टाकायचं आहे. मागील मुंड्यासाठी 1.25 इंच येतं, तेवढं माप तिरकं टाकते. इथून मागील मुंड्याचा आकार या पद्धतीने देऊन घ्यायचा. शोल्डर 2.5 इंच अशा पद्धतीने गोल गळ्याचा आकार देऊन कटिंग करून घ्यायचं आहे. आउटलाईन आधी कट करून घेऊ. मागील मुंडा पहिला कट करायचा आहे. शोल्डर उतार 1.5 इंच घ्यायचा आहे, नाही घेतला तरी चालेल. गळा कट करून घेऊ. आता हे दोन्ही पार्ट सुट्टी करून आपल्याला एका पार्टचा पुढील मुंडा कट करून घ्यायचा आहे. आता आपण खालच्या घेराचं कटिंग बघणार आहोत. त्यासाठी असं डबल घडीचं कापड घेतले. याच्यात आपण तिरकी घडी घालून घ्यायचे. घडीवर हे 4 पदरी कापड झालं पाहिजे. या पद्धतीने उंची आपल्याला 32 इंचाचा घेर हवा आहे. त्याच्यापेक्षा 4 इंच अस्तरची उंची कमी झाली तरी चालेल. इकडं कमरेचं माप आपण टाकून घेणार आहोत. वरच्या भागाला ॲडजस्ट करून आपल्याला कमरेचं माप मार्किंग करून घ्यायचं आहे. पण इथं एक प्रॉब्लेम होतो की आपण वरच्या टॉपचं फिटिंग आहे ते दोन्ही साईडनं 1.5 इंचाने करणार आहे, पण खालच्या घेराचं फिटिंग आपल्याला एकाच साईडनं करायचं आहे. त्यामुळे हे माप वाढून येतं, म्हणून ह्याच्यापेक्षा 1.5 इंच परत आपल्याला वरती कमी करून घ्यायचं आहे माप. आपण क्रॉस चेक करून घेऊ. 10.5 इंचाचं त्याच्यापेक्षा 1.5 इंच कमी म्हणजे 9 इंचाचं आपल्याला इथे आता घेर काढायचा आहे. या पद्धतीने याला स्लाइटली तिरका आकार गोलाकार द्यायचा आहे आपल्याला. नाही दिला तरी चालेल. या पद्धतीने आकार देऊन हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता परत एकदा क्रॉस चेक करून बघू. 9 9.5 इंच झालं तरी चालेल. थोडं कमी जास्त झालं तरी शिवताना आपण ते ॲडजस्ट करू शकतो. आता याच्या खाली उंचीचं माप टाकायचं आहे. या कपड्यात जेवढी बसते, आता इथं 26 इंच उंची बसते, तर एवढी 26 इंचाचा घेर आपल्याला काढायचा आहे. या पद्धतीनं ही मेथड वापरून तुम्ही अम्ब्रेला घेर सहजरित्या कट करू शकता. खूप छान गोल घेर आकार येतो ह्याला. आता इथं कापड कमी पडते, त्याला हा उरलेलं कापड खाली ॲडजस्ट करून जोड आपण कट करून घेऊ. बरोबर मापाचं ह्याला कटिंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आता वरच्या भागाचंही आपल्याला सेम कापड कट करायचं आहे. अस्तर त्याच्यावरती ठेवून कटिंग करून घेऊ. सेम मापाचं कट करायचं आहे. या पद्धतीने गळाही कट करून घेऊ आपण. आता याचाही एक पार्ट बाजूला घेऊन पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे.
आता घेर कट करायचं आहे आपल्याला वरच्या भागाचा. त्यासाठी आपण असं 4 पदरीचं घडीचं कापड घेतलेलं आहे. त्या बाजूला घडी येणार, इकडं ओपन साईड येणार आहे. याच्यावरती आपण आता अस्तरचा घेर ठेवू. असा व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. वरची साईड कट करून घेऊ आपण. आता खाली उंची 4-5 इंच केवढी बसेल तेवढी. मला आता 5 इंच उंची एक्स्ट्रा, 32 इंच पूर्ण टोटल उंची पाहिजे. तर ह्याच्या खाली मी 4-5 इंचावर मार्किंग करते, म्हणजे टोटल 32 इंचावर मार्किंग करून घेत आहे. या पद्धतीनेही अंब्रेला घेराचं मार्किंग आपण करून कट करू शकतो. मगाशी सांगितलेली मेथड ही मेथड, ह्या दोन्ही मेथडने आपण खूप छान गोलाकार कट करू शकतो. घेराचं कटिंग. आता पॉन्चोसाठी हे डबल घडीचं कापड आहे. ह्याला 4 पदरी असं फोल्ड करायचं या पद्धतीने. इकडं घडी येणार आहे, तिकडं ओपन साईड येणार आहे. आता घडीच्या बाजूवर कसं माप टाकायचं, तर गळा आपला 5.5 इंच आहे, पण शोल्डर अर्धा इंचानं जाणार आहे, म्हणून 5 इंच गळा. आणि जेवढं पॉन्चोला खाली लागणार आहे, आता 10 इंचचं पॉन्चो मी तयार करणार आहे, तर ते 10 इंच असं टोटल 15 इंच आडवं, 15 इंच उभं असं कापड आपल्याला घ्यायचं आहे. याच्यावरती गळ्याचा मार्किंग करून घेऊ आपण. शोल्डरसाठी अर्धा इंच वरती सोडायचं आहे. याच्या खाली आता गळ्याच्या भोवतीनं 10-10 इंचावर गोल मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण गळ्याच्या राऊंडला 10 इंचाने मार्किंग करून घ्यायचं. आता शोल्डरच्या साईडला थोडा पॉन्चो मला कमी पाहिजे, म्हणून मी 1.5 इंच आत घेते आणि हे तिरकस आकार देऊन ह्या मापात ॲडजस्ट करून घेणार आहे या पद्धतीने. तर आता ह्याचं कटिंग बघू आपण. गळा कट करून घ्यायचा आहे आणि शोल्डरला थोडीशी छाट मारून घ्यायची, म्हणजे जोडताना सोपं पडेल आपल्याला. असा दुसरा पॉन्चो तयार करायचा आहे. त्याच्यापेक्षा एक 4 इंच उंची कमी असलेला, तो 10 इंचाचा होता, हा 6 इंचाचा करायचा आहे. याला घडीच्या बाजूवर अशीच मापे टाकायची सेम. गळ्यासाठी 5 इंच आणि त्याच्या खाली पॉन्चोसाठी 6 इंच, असं 11 इंचाची घडी आपल्याला आडवी आणि उभी घ्यायची आहे. हे 6 इंच खाली पॉन्चो, टोटल 11 इंच. तर याच्यावर आता गळ्याचं मार्किंग करून घेऊ आपण. शोल्डरसाठी अर्धा इंच वरती सोडा. 5.5 इंचाचा गळा आहे, तो 5 इंचावर ड्रॉ करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आता याच्या बाहेरून 6 इंचाने आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. शोल्डर साईडला मगाच्या दाखवल्या पद्धतीने 1.5 इंच आत घेऊन ते या आकारात ॲडजस्ट करून घेऊन गोल आकार काढून घेणार आहे. सगळीकडे सेम ठेवलात तरी चालेल. इकडे शोल्डरला छाट मारून घेतली. चला तर आपण याचं आता स्टिचिंग बघून घेऊ. यासाठी शोल्डर, अस्तरचं शोल्डर एकमेकावर ठेवून आपल्याला जोडून घ्यायचं आहे. फक्त अस्तरच अस्तरवर ठेवायचं आहे, मागचा पुढचा भाग. याचं शोल्डर जोडून घेतलंय. याच पद्धतीने आपल्याला वरच्या कपड्याचंही शोल्डर जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे शोल्डर जोडून घेत आहे मी. हा भाग आता अस्तरवर ठेवून दोन्ही सरळ भाग एकत्र आणून याचा आता मुंडा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. दोन्हीच्या सरळ बाजू आत गेलेत. अशा पद्धतीने 5 इंचाने असा मुंड्या जोडून घ्यायचा आहे. याला वेगळा गोट मारून मुंड्याचं फिनिशिंग करायचं नाही आहे. आपण ह्यातच मुंडा उलटवून घ्यायला बघणार आहोत कसा घ्यायचा. अशा पद्धतीने हा मुंडा जोडून घेत आहे. दुसऱ्या साईडचाही असंच जोडून घ्यायचा. या साईडचाही जोडून घेत आहोत. याला छाट मारून आता हे कापड उलटवून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरून फिनिशिंगची टिप घालायची. या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने मुंड्याची फिनिशिंग होत आहे. त्याला एक्स्ट्रा पट्टी जोडायची गरज नाही आहे. तेव्हा असं ही दुसऱ्या साईडचं आपण फिनिशिंग झालेलं आहे. आता गळा जोडून घेऊ. हलू नये आपण म्हणून गळ्याला टिप घालून घ्यायची. तर आता पोंचो कसा तयार करायचा आणि तो ह्याच्यावर कसा ठेवायचा दाखवते.
हे पोंचो एकामेकावर ठेवून खाली मोठा भाग आणि वरती छोटा भाग ठेवून गळ्याची साईड हलू नये म्हणून जोडून घेणार आहोत आपण एकमेकावर ठेवून. छाट मारलेले दोन्ही सेंटर एकत्रच ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने हे जोडून घेत आहोत आपण. आता हा पोंचो त्याच्यावर सेट कसा करायचा, तर वरच्या पोर्शनची बाजू अशी उलटी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती हा पोंचो ठेवायचा आहे. याची उलट बाजू वरच ठेवायची आहे, खाली बाजू अशी जाईल खालच्या बाजूला. अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. छाट मारलेली बाजू शोल्डरला आली पाहिजे दोन्हीकडची. अशा पद्धतीने फिक्स करून पिन लावून घ्यायचे आहेत. त्याला आता अर्ध्या इंचाने शिलाई घालून घेणार आहोत. आता यालाही छाट मारून घ्यायचे म्हणजे सहजरित्या उलटेल हे. आता याला प्रेस टिप घालून घ्यायचे. या पद्धतीने याला प्रेस टिप घालून घेत आहोत आपण. आता याला फिनिशिंगची सरळ बाजू वरती घेऊन फिनिशिंगची टिप घालून घ्यायची. अशा पद्धतीने हे गळ्याचं फिनिशिंग झालेलं आहे आपलं. आता या चारी बाजू जोडून घ्यायचे आहेत आपल्याला. कापड हलू नये, सरकू नये म्हणून या चारी बाजू जोडून घेत आहे मागच्या पुढच्या भागाच्या. एक्स्ट्रा बाहेर राहिलेलं कापड कट करून घ्यायचं. आता घेराला जो जोड द्यायचा होता तो जोडून घेते. अशा पद्धतीने तो जोडून घ्यायचा आहे. आता कमरेकडचा भाग अस्तरला जोडून घ्यायचा आहे वरच्या बाजूने. कापड ओढायचं नाही आहे, अलगद लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने हा आपला घेर तयार आहे. हा घेर जोडण्यासाठी एका साईडचं आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे. वरच्या टॉपचं 1.5 इंच आत मार्किंग करायचं आहे खालीवर. असं 1.5 इंचावर मार्किंग करून याचं फिटिंग करून घेऊ एका साईडून. घेर जोडताना ही एक साईड पॅक झालेली असणार आहे म्हणून आपण 1.5 इंचाने घेर मगाशी कमी करून घेतला. आता या अखंड साईडला आपल्याला खालच्या बाजूने कमरेकडच्या साईडला या बाजूने घेर जोडून घ्यायचं आहे. दोन्ही सरळ बाजू एकत्र येतील. अर्धा इंच शिलाई घ्यायची आहे. पहिला चेक करून घेऊ आपण बरोबर पुरते का कमी पडते. कमी पडत असेल तर जरा ओढून लावा, जास्त होत असेल तर दोन्ही साईडचं थोडा कट करून टाका घेर.
आता हा आपला व्यवस्थित ॲडजस्ट होते, लावून घेतोय आपण. इथेही घेराचं कापड तिरकं असल्यामुळं लांबलं जाते, पण ते ओढायचं नाही अजिबात. हा पण घेर अलगदच लावून घ्यायचं आहे. खालचं कापड सापडू नये याची काळजी घ्यायची. अशा प्रकारे हा घेर लावून झालेला आहे. आता आपण दुसऱ्या बाजूचं फिटिंग बघणार आहोत. 1.5 इंच आत मार्किंग करायचं आहे. या बाजूने फिटिंग करणार आहोत. एक दुसऱ्या साईडचं, पहिल्या साईडचं आधीच केलेलं आहे. आता या साईडचं कसं करायचं बघू. 1.5 इंचावर शिलाई घ्यायची आहे. कमरेच्या खाली एक 5 इंचापर्यंत सरळ टीप घ्यायची. त्याच्यानंतर अस्तरचं आणि वरच्या कपड्याचं आपण वेगवेगळे फिटिंग करणार आहोत. ते कशा पद्धतीने करायचं आपण बघू. इथून खाली आता वरचं कापड आतल्या बाजूला असं सरकवून घ्यायचं आहे आणि फक्त अस्तर एकमेकावर ठेवून टीप घालून घ्यायचे. आता जिथून आपण अस्तरला टीप घालायला सुरू केली होती, अस्तर बाजूला सारून त्याच्या 1 इंच वरपासून बाहेरच्या कपड्याला टीप घालायचे. हे बघा, इथून 1 इंचावरून इथं टीप लॉक करून घ्यायची आणि आता वरच्या कपड्याचं फक्त फिटिंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने वेगवेगळं फिटिंग केल्यानंतर घेर छान दिसतो. अस्तरला खालच्या बाजूला दुमड घालून घेऊ. अस्तर दुमडून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. हे बघा, आपला पूर्ण ड्रेस शिवून तयार आहे. खूप छान सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. या पोंचोला आपण पिको करून घ्यायचं आहे. दोन्ही पोंचोला खालच्या घेरालाही पिको करायचं आहे. चला तर आपण पिको करून बघू. कापड तिरकं असल्यामुळं पिकोला थोडा त्रास होतो, पण ओढून पिको करून घ्या हळूहळू. बघा, पिको केल्यानंतर अजूनच लूक छान येतो या ड्रेसचा. सिल्कचं कापड असल्यामुळे छान वाटते. तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ जरूर कळवा. व्हिडिओला भरपूर प्रमाणात शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.